हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 12 मार्च 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु अयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, कृष्ण पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. उद्या पहाटे 6 वाजून 30 मिनिटांनंतर दशमी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे. मध्यरात्री 12 वाजून 44 मिनिटांनंतर पूर्व आषाढ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्धी योग आहे. सकाळी 9 वाजून 59 मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतिल करण आहे. सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 6 वाजून 30 मिनिटांनंतर वनिज करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना 7:30 सुरू आहे. प्रथम आपणाला जर या 7:30चा त्रास होत असेल तर कृपया आपण आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज तशी राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 51 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 46 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अर्थात आजपासूनच अस्तंगत झालेले आहेत, होत चाललेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये सध्या कुठलाही ग्रह नाही. मित्रांनो, गुरु ग्रह हा आता मार्गी होत आहे कालपासून, 11 मार्च 2026 पासून. तर बुध ग्रह हा आजपासून उदय पावत आहे 12 मार्च 2026 पासून. हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे, हे देखील ज्योतिष आपल्याला समजावून सांगते. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो, आता आपण आपल्या रोजच्या पूजेसाठी संकल्प सोडायचा आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो. हरोम शिव शिव शंभुरात्म्य प्रवर्तमान सत्य प्रमाणो दिते परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरांमध्ये विश्वासू नाम संवत्सर उत्तरायणी वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्ष बृहस्पती वासरे मूळ नक्षत्रे सिद्धी योगे तैतील करणे नवमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न कड़प मो पात्र दुरित क्षेत्रवारसी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मळाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 59 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ
याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाही. बारसे करण्यासाठी आणि जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14 आणि 15. मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये आता एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 12, 14, 15 आणि 16. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 14 आणि 16. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगाचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही मित्र. दिनविशेषमध्ये नवमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हा आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उद्या पहाटे 6:30 घबाडी योगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग असून याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. यामध्ये आपल्याला आपल्या कामाचा डबल टिबल फायदा होऊ शकतो. अग्निपृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता केव्हाही. राहू काळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. त्यामुळे आपण शक्यतो या वेळेमध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता जी रेग्युलर कामे आहेत तीच करावी. अन्यथा आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळणं शक्य नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवाराशी शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.